इतिहास घडवू पाहणाऱ्या काही व्यक्ती संकल्पित इतिहास घडण्यापूर्वीच इतिहास जमा होतात अशी इतिहासाची साक्ष आहे. पण यालाही काही अपवाद असतात. ज्यांच्या लौकिकाचा परिमळ लोकस्मृतीच्या गाभाऱ्यात चिरकाल दरवळत राहतो असे काही महात्मे अधूनमधून या भूतलावर अवतीर्ण होतात. जगाच्या योगक्षेमाची विवंचना वाहणारी ही जगावेगळी माणसे या जगातच जन्माला येतात हे या जगाचे भाग्य म्हटले पाहिजे. सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील हे असेच एक भाग्यपुरुष होते. सातारा शहरात बहुजन समाजाची शैक्षणिक राजधानी असा गौरव प्राप्त झाला तो त्यांच्यामुळे. सातारा हे एक इतिहास प्रसिद्ध नगर आहे. त्याच्या भूतकालीन ऐश्वर्याची साक्ष देत अनेक वास्तू आणि गाडे, कोट आणि किल्ले जागोजाग मोठ्या इतमामाने उभे आहेत. गावाच्या दक्षिणेस खडा पहारा करणारा अजिंक्यतारा उभा आहे. आपल्या काळ्या सावळ्या रुंद राकट खांद्या बांधल्यावर मराठ्यांच्या वैभवाची फडकती पताका कितीतरी वर्षे त्याने वाहिली वागवली आहे. या अजिंक्यताराच्या पूर्व दिशेला उतरत जाणारी टेकड्यांची एक रांग आहे. याच टेकड्यावर इतिहासकालीन 4 भिंतींचे भग्नावशेष आढळतात. आणखी थोडे पूर्वेस सरकले तर टेकड्यांच्या पायथळी रयत शिक्षण संस्थेने थाटलेला प्रपंच दिसतो. हाच तो सुप्रसिद्ध समाधी परिसर आणि हाच तो संस्थेचा नववास्तू संभाग इस्माईल साहेब गिरी महाविद्यालय, केशव गोरे, महाराजा सयाजीराव माध्यमिक विद्यालय आणि अन्य वास्तू. हे सारे जग अक्षरशः शून्यातून निर्माण झाले. 1940 पूर्वी येथे काहीही नव्हते. हा डोंगर पोखरून खडक फोडून एका शिक्षण संस्थेचे लेणे खोदावे हे एका आधुनिक विश्वामित्राला पडलेले स्वप्न होते. अनेक वर्षे आपल्या गुरी त्याने हे स्वप्न जागवले. एके दिवशी संत गाडगेबाबांच्या आशीर्वादाने कर्मवीरांनी कार्यास आरंभ केला. त्यांची सर्व सेना सज्ज झाली. टिकाव, फावडे, खोरे, गमेले, पहारी आणि कोदळी यांचे संगीत सुरू झाले. या श्रमसंगीताने अजिंक्यतारा अक्षरशः हेलावला. त्याने आपले मन मोकळे केले. कर्मवीरांच्या ध्यानी मनी असणारे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन त्याने कर्मवीरांना दिले. अजिंक्यताराच्या अवदार्याची परतफेड करू पाहणाऱ्या कर्मवीरांनी त्याच्या अंगावर एक पृथ्वीमोलाचा दागिना चढवला. ही ती रयत शिक्षण संस्था. एका अजिंक्य पुरुषाने अजिंक्य ताऱ्याला दिलेली भेट. वर्तमान काळाने भूतकालावर चढवलेला एक साज आणि भविष्यकालाला दिलेला एक अर्घ्य. अण्णांच्या दुर्दम्य जीवननिष्ठेचे चिरंतन स्मरण. कर्मवीर म्हटले म्हणजे सातारकरांना आठवतात ते त्यांचे प्रिय अण्णा. तो धोतर अंगरखा, ती काळी घोंगडी, ती काठी, ती रुपेरी दाढी, तो दिमाग आणि आत्मविश्वास. अज्ञानाविरुद्ध, विषमतेविरुद्ध, जातीयतेविरुद्ध लढणारा रयतेचा तो लोक विलक्षण सेनापती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी कर्मवीरांचा जन्म झाला. श्रद्धेने जैन आणि व्यवसायाने शेतकरी अशा कुटुंबात त्यांचे बालपण गेले. तत्वनिष्ठ आणि आचारशुद्ध जीवनाचा पाठ त्यांनी घरीच गिरवला. भगवान महावीरांची निर्भयता त्यांच्या माऊलीने त्यांना प्रदान केली. कर्मवीर हे व्यक्तिमत्व घडवण्यात सहभागी झालेल्या शक्ती अनेक होत्या. महात्मा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महर्षी विठ्ठलरामजी ही कर्मवीरांची दैवते होती. कर्मवीरांना पाठ्यपुस्तकांचे व शालेय शिक्षणाचे आकर्षण फारसे कधीच वाटले नाही. पण जीवनाच्या उघड्या पाठशाळेत त्यांनी अनेकांना गुरु केले व अनेक प्रकारचे संस्कार आत्मसात केले. माध्यमिक शिक्षणाच्या निमित्ताने कर्मवीर काही काळ कोल्हापुरात राहिले. याच काळात त्यांना शाहू छत्रपतींचा प्रत्यक्ष सहवास लाभला. छत्रपतींचे सानिध्य हे जिवंत शिक्षण होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे मूर्तिमंत आचरण करणारा हा महापुरुष साक्षात समतेचा दूत होता. सर्व जाती जमातीच्या मुलांसाठी वसतिगृहांची उतार पेठ वसवणारा हा प्रयोगशील समाजपुरुष हा कर्मवीरांचा दीक्षागुरु झाला. कर्मवीरांच्या वृत्तीत वसतिगृहाचे वेड भिनले ते शाहू महाराजांमुळे. निरक्षराच्या मुखी साक्षरतेचा घास द्यावा, पण त्यापूर्वी त्याला प्रथम निवारा द्यावा. त्याला स्वावलंबनाचा मार्ग दाखवून त्याचा आत्मविश्वास जागा करावा आणि त्याला लाचारीच्या शापातून मुक्त करावे. ही छत्रपतींची शिकवण कर्मवीरांनी आजन्म आचरली. त्यांना आपल्या जीवनाचा मंत्र मिळाला तो करवीर नगरी. कर्मवीर आपल्या आईच्या आग्रहास्तव वयाच्या मानाने थोडे लवकरच विवाहबद्ध झाले. निर्वाहाचे साधन शोधित असताना त्यांना आपल्या मधला शिक्षक सापडला. या भावी लोकशिक्षकाने पाटील मास्तर म्हणूनच आपल्या जीवनयात्रेला प्रारंभ केला. पहाटेच्या प्रहरी एका शास्त्री पंडिताच्या घरी जाऊन ते संस्कृतची संथा घेत. सूर्योदयानंतर स्वतः विद्यादानाला प्रारंभ करीत. कालांतराने पाटील मास्तर स्वावलंबनाच्या वाटेने व्यवसाय क्षेत्रात शिरले. काही औद्योगिक संस्था आणि कारखाने यांचे ते फिरते विक्रेते झाले. समृद्धीच्या मार्गाने चालत राहिले. कामाच्या निमित्ताने सारा महाराष्ट्र फिरून पाहून झाला. या परिभ्रमण काळात लोकजीवनाचे जवळून दर्शन घडले. चालता चालता चिंतन घडले होते ते ज्योतिबा फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचे. सामाजिक गुलामगिरीचे मूळ अज्ञानात असल्याचे त्यांच्या ध्यानी आले. महात्मा फुल्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचार पद्धतीने त्यांच्या बुद्धीचा ताबा घेतला. अविद्येमुळे घडणाऱ्या अनर्थांची परंपरा फुल्याने त्यांच्या डोळ्यापुढे उभी केली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचरे. एवढे अनर्थ केले एका अविद्येने. फुल्यांच्या मुखातून बाहेर पडणारी ही ऋचा जेव्हा कर्मवीरांच्या श्रवणी पडली तेव्हा ते खडबडून जागे झाले, गंभीर आणि अंतर्मुख झाले. फुलांच्या आक्रंदनाचा ध्वनी त्यांच्या अंतर्यामी उमटला. शाहू छत्रपतीने विषमतेविरुद्ध थोपटलेले दंड मनात कुठेतरी निनादत होते. कर्मवीरांनी निश्चय केला. ते कटिबद्ध झाले. समाज प्रबोधनाचे चक्र घेऊन ते कायमचे घराबाहेर पडले. येथून पुढचे जिणे जगणे समाजासाठी, फक्त समाजासाठीच असा त्यांनी निर्धार केला. व्यक्तिगत जीवनाचा येथे अंत झाला आणि कर्मवीर या समाज पुरुषाचा याच क्षणी जन्म झाला. कर्मवीरांनी आपला मोहरा सरस्वतीकडे वळविला. बहुजन समाजाकडे पाठ फिरवून बसलेल्या विद्येच्या देवतेस त्यांनी कळवळून हाक मारली. एकनाथांच्या उत्कटतेने
हा अनाथांचा नाथ म्हणाला, बया दार उघड, बया दार उघड. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, असत्याकडून सत्याकडे नेणारी, ज्ञानविज्ञानाच्या दशदिशा उजळून टाकणारी, सर्व विद्या कलांची स्वामिनी तू, बया दार उघड. तू वीणा पुस्तकधारिणी, तू दारिद्र्य दुःख परिहारिणी, तू नवरसांची मंदाकिनी, दीन दलितांची वरदायिनी हो. दलितांच्या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त व्हावी, बहुजन समाजाची कोंडलेली अंतःशक्ती मुक्त व्हावी, यासाठी कर्मवीरांनी सरस्वतीच्या दारी निर्वाण मांडले. भक्ताचे भाव पाहून देवी द्रवली, आजवरची कठोरता तिने सोडून दिली. मृदू आणि मवाळ झालेली ती माय माऊली आपल्या उच्चासनाचा त्याग करून कर्मवीरांच्या पाठोपाठ निघाली. एका प्रबल भावनेच्या भरात कर्मवीर उठले आणि सरळ सरळ महारापोरांच्या मेळाव्यात जाऊन उभे राहिले. उद्याच्या आंबेडकरांना त्यांनी हाक मारली, या पोरांनो या, माझ्या बरोबर या, माझ्या बोर्डिंगमध्ये या, राहा आणि अभ्यास करा. मी तुम्हाला मोठे करीन, खूप खूप मोठे करीन. कर्मवीरांच्या पहाडी आवाजाने भयचकित झालेले दलित दचकून उठले. लत्तरे ल्यालेल्या आयाबाया पोराबाळांना घेऊन अंगणात आल्या. संकोचाने अवघडलेल्या, काळजीने करपून गेलेल्या त्या स्त्री पुरुषांची मने आनंदाने मोहरून आली. त्या सर्वांना कर्मवीर सांगू लागले, तुमच्या मुलांना माझ्याकडे पाठवा, मी त्यांचा सांभाळ प्रतिपाळ करतो, त्यांना सुविद्य आणि स्वावलंबी करतो. विश्वास ठेवा, तुमची मुले मोठी होती, तुमचे पांग फेडतील, तुमचे दैन्य हटेल, तुमचे दुर्दैव संपेल. नव्या जगात नव्या युगात माना सन्मानाने जगाल. फक्त एवढेच करा, मुलांना शिकवा आणि त्यासाठी माझ्या बरोबर त्यांना पाठवा. हे सांगत असताना कर्मवीरांच्या जीवनात वेग होता, वृत्तीत आवेग होता, विवेचनात ओघ होता. लोकजीवन पावन करणाऱ्या पुण्य सरितेची विधायकता होती. कर्मवीर पुढे जात होते, लोक मागे येत होते, इतिहास घडतच होता. हळूहळू कर्मवीरांच्या हाकेला प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या कार्याची गंगोत्री विस्तार पावत चालली. खेड्यापाड्यातून येणाऱ्या छात्रांना आपल्या छत्रछायेत सामावून घेणारी वसतिगृहे निघू लागली. मुठी मुठीने धान्य जमा होऊ लागले. टपोरे कुंकू लावणारी, ढीगभर बांगड्या लायलेली, घराघरातील मानिनी आशीर्वादपूर्वक धनधान्याचे दान कर्मवीरांच्या झोळीत टाकू लागली. अगदी आरंभीच्या काळात दूधगाव, निर्ले, काले अशा काही ठिकाणी वसतिगृहे उभी राहिली. इसवी सन 1919 साली कराडजवळ असणाऱ्या काले या गावी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले होते. कर्मवीर हे या समाजाचे कार्यकर्ते व नेते होते. या परिषदेत कर्मवीरांनी उपस्थितांना आवाहन केले, ग्रामीण प्रदेशातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निकडीने व तातडीने सोडवला पाहिजे. आपले अपुरे बळ एकवटले पाहिजे, कार्यसिद्धीस नेले पाहिजे. 1919 हा काळ म्हणजे पारतंत्र्याच्या घनतमी घोरणाऱ्या देशाच्या दुर्भाग्याचा काळ होता. तेव्हा स्वकीय सरकार नव्हते, दुष्काळाचे दारुण सावट. अशा परिस्थितीत जनसामान्यांच्या दारापर्यंत शिक्षणाचा हा प्रवाह नेण्याची कल्पना कर्मवीरांना स्फुरावी हे अघटित होते. काले येथे स्थापन झालेल्या वसतिगृहाची देखभाल करणाऱ्या ग्रामस्थांच्या व हितचिंतकांच्या मंडळास पुढे रयत शिक्षण संस्थेचे रूप प्राप्त झाले. काले हे संस्थेचे जन्मग्राम ठरले. आपल्या कार्याला गती आणि व्याप्ती प्राप्त व्हावी यासाठी कर्मवीरांनी संस्थेचे स्थलांतर केले. सातारा हे केंद्र कल्पून त्याभोवती वसतिगृहांचे जाळे विणण्याचा विचार मनाशी केला. आपल्या लहानशा घरकुलात
संस्थेचे कार्यालय आणि विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. 1924 सालची ही गोष्ट आहे. 1927 साली या वसतिगृहाचे नामकरण घडले. कोल्हापूरच्या त्या प्रजावत्सल महाराजांचे नाव धारण करणारे शाहू बोर्डिंग महात्मा गांधींच्या उपस्थितीत उदयाचली आले. गांधीजींच्या आशीर्वादाने हा वसतिगृहाचा इवलाला बेलू गगनाला जाऊन भिडला. कर्मवीरांनी त्याच्या विकासासाठी धनिणीची बाग निवडली. लवकरच शाहू बोर्डिंग हे सर्वांच्या अवधानाचे केंद्र झाले. सातारला येणारा प्रत्येक पाहुणा बोर्डिंगच्या भाकरीचा आस्वाद घेऊ लागला. राज्यपाल, मंत्री, लोकनेते या सर्वांनाच त्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी कर्मवीरांचे कौतुक केले. या बागेत सहज फेरी मारली तर संस्थेच्या वसतिगृहाची कल्पना येते. जेथे शाळा तेथे वसतिगृह असणारच, जेथे वसतिगृह तेथे एखादी विहीर दिसणारच. विहिरीभोवती शेती आणि शेती तेथे मशागत करणारी मुले, नांगरणारी मुले, भांगळणारी, कुळवणारी, कोळपणारी मुले, राबणारी, श्रमणारी, धापा टाकणारी आणि मोठ्या उत्साहाने आणि उल्हासाने नव्या नव्या योजना राबवणारी मुले, हे लेकूरवळ्या कर्मवीरांचे ऐश्वर्य होते. कर्मवीरांच्या तालमीत तयार झालेली स्वावलंबी मुले ही विद्यापीठात शिकणाऱ्या पुस्तकी पदवीधराहून अगदी अगदी वेगळी दिसतील. श्रम हा त्यांचा देव, स्वावलंबन हा त्यांचा धर्म, विद्यार्जन हे त्यांचे व्रत. नोकरीसाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी लाचारी नाही. टिकाव फावडे ही त्यांची लेखणी, कर्तृत्व ही त्यांची लिपी, धरती हा त्यांचा ग्रंथ, कर्मवीर हे त्यांचे श्रद्धास्थान. हाताने स्वयंपाक करतील, झोपडीत राहतील, झुणका भाकर खातील, सतरंजीवर झोपतील. त्यांना चैन माहीत नाही, डामडौल आवडत नाही. 18 पगड प्रजेने गजबजून गेलेला बहुजन समाज हे त्यांचे जग. या जगात भेदाच्या भिंतींना स्थान नाही, अरावरंकाचा फरक नाही. इतकेच नव्हे तर माणसातून उठलेल्याला परत माणसात आणण्याची उत्सुकता मात्र फारच मोठी. कधीतरी कोत्या आणि कोवळ्या बुद्धीमुळे वाट चुकलेली, कोर्ट कमिटेड या संज्ञेस पात्र ठरलेली असंख्य अभागी मुले कर्मवीरांनी आपल्या संस्थेत ठेवून घेतली. गुन्हेगारांना दत्तक घेणारा मोठ्या मनाचा पिता एखादाच. अशी अपराधी मुले संस्थेत येतात, राहतात, जाणती होतात, जबाबदार होतात, परत जातात, सभ्य नागरिकांचे जीवन जगतात, नोकऱ्या करतात, संसार करतात आणि सहपरिवार नतमस्तक होतात. ते या देवमाणसापुढे, माणसामधला देव जागा करणारा देव माणूसा. एखादे वसतिगृह काढणे सोपे, पण ते वाढविणे अवघड, आणि वाढणारे वसतिगृह चालवणे त्याहूनही अवघड. आपले सातारचे वसतिगृह चालविताना कर्मवीरांना सौभाग्यवतीच्या अंगावरचे अलंकार सुद्धा काही वेळा विकावे लागले. एका सणाला तर लक्ष्मीबाई पाटलांनी आपले मंगळसूत्रही विकले. कर्मवीर परगावी गेले होते, जवळचे धनधान्य संपले होते, पैसा औषधासाठी सुद्धा उरला नव्हता. दारात सण उभा होता, उंबरठ्याच्या आत दैन्य उभे होते, पण माऊलीच्या मनात रामाचे राज्य होते. समाजाच्या सौभाग्यापुढे स्वतःच्या सौभाग्याचा विचार संपला होता. दीनदलितांसाठी ती नावाची लक्ष्मी निष्कांचन झाली. निर्वाण पदासाठी दिशांचे अंबरल्यालेल्या दिगंबर महावीरांची दानत त्या दिवशी पणास लागली. देवानी स्वर्गातून पुष्पवृष्टी करावी असा हा प्रसंग होता. कर्मवीरांनी वसतिगृह निर्मितीचे एक तंत्र शोधून काढले होते. कुठे मोकळी जमीन दिसली, कोणी उदार मनाचा शेतकरी भेटला, कुठे एखादा घरंदाज देशमुख दिसला की कर्मवीर त्या दिशेने धाव घेत, लोकांची सभा घेत, लोकांच्या काळजाला हात घालीत. त्या भावनेच्या उमाळ्यातून एखादे वसतिगृह जन्मास येईल आणि त्याच भावनेच्या बळावर ते मूळ धरून राहील.
कर्मवीरांचे भाग्य असे की त्यांना त्यांच्याच सारखी वेडी माणसे गावोगावी भेटली. पुण्यात विचारवंतांचे अग्रणी धनंजयराव गाडगीळ भेटले, सरदार सणस भेटले, हुसूरला पंडोबा मुकादम भेटले, नागझरीला दानशूर धोंडी पाटलोजी भेटले, कर्जतला कार्यवेडे दादा पाटील भेटले, श्रीरामपूर भागात बोरावके, टाकले, गलांडे पाटील अशी कितीतरी करती माणसे भेटली. भावाच्या लग्नात मिळालेली हजारो रुपयांची रोकड अण्णांच्या झोळीत टाकणारे माहुलकर दादा भेटले. अण्णा नेहमी म्हणत, प्रसंगी शासन माझ्यावर कोपेल, पण माझा भोळा भाबडा समाज माझ्या पाठीशी सदैव उभा राहील. माझी रयत हेच माझे सरकार, मी या सरकारचा अजीव सेवक आहे. या रयत सेवकाचे रयतेचे हे वेड पराकोटीला पोहोचले होते. या वेडाने त्याला दशदिशांना फिरवले. कर्मवीर जन्मभर त्यागाच्या वाटेने चालत राहिले. पायात पादत्राण नाही, डोईवर शिरस्त्राण नाही, प्रवासात बिछाना नाही. घोंगडी हे त्यांचे महावस्त्र. पायाची चालणी झाली, जीवाची काहिली झाली, तरी रानोमाळ फिरतच राहिले. समाजासाठी, दीनदलितांसाठी, पतितांसाठी. 1948 साली महात्माजींच्या जीवनाचा अकल्पित अंत झाला. कर्मवीर अस्वस्थ झाले. टाहो फोडून जीवाच्या आकांताने ओरडले, गांधीजी अमर आहेत. त्या अवध्य अहिंसकाचा वध कोण करणार? मी त्या महात्म्याच्या स्मरणार्थ मोफत शिक्षण देणारी 101 विद्यालये चालली. या दुर्घटनेच्या संदर्भात कर्मवीर उद्वेगाने काही बोलून गेले. सरकारने अनुदानाचा हात आखडता घेतला. कर्मवीर नमले नाही. लोकसत्तेस जन्म देणाऱ्या जनशक्ती त्यांनी साकडे घातले. या तपस्व्याची सूक्ती ऐकून प्रसन्न झालेल्या त्या आदिमायेने रयत शिक्षण संस्थेवर धनधान्याचा पाऊस पाडला. कर्मवीर म्हणाले, रयत तारी त्याला कोण मारे? हे पहा देवापूर, माण देशातील अगदी निर्जल प्रदेशात वसलेले एक गाव, दरवेशांचे गाव, कडशांच्या मुलखातील एक अनोळखी गाव. कुसळावर जगणारी मेंढरे आणि मेंढरामागे फिरणारी माणसे, उन्हात तापलेली, रापलेली, करपलेली, काळी कभिन्न माणसे. यांना मुले बाळे आहेत, संसार आहेत, आकांक्षा आहेत, पण काय करणार? सगळ्या वाटा दैन्याने आणि अज्ञानाने अडवलेल्या. कर्मवीरांना त्यांचे आर्त जाणवले. त्यांनी धनंजयरावांची चर्चा केली, टाटा ट्रस्टशी बोलणे केले आणि देवापूरला पातूच्या बेटाचे आगळे रूप आणून दिले. होरपळलेल्या जीवांना हिरवळ भेटली ती अण्णांच्यामुळे. आज देवापूर ही स्वावलंबी विद्यार्थ्यांची छावणी झाली आहे. सुटीच्या काळात दूर दूरचे विद्यार्थी येथे येतात, श्रमदान करतात, शेतावर घाम गाळतात आणि वर्षाची शिदोरी घेऊन परत जातात. ही श्रमिकांची पंढरी, ही माणदेशाने मिरवावी अशी दौलत झाली आहे. तो शेतीचा विस्तीर्ण पसारा, तो राजेवाडीचा तलाव, ती अण्णांनी स्थापन केलेली बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी, मावळत्या सूर्यनारायणाला माळावरच्या या नंदनवनाचे भलतेच वेळ. जाता जाता आपल्या नजरेत तो हे सर्व साठवून ठेवतो. गांधी टेकडी, महाराष्ट्राचे दुसरे टोक, मुलखाचा डोंगराळ भाग, जवळ कोयनेचे खोरे, जगापासून तुटलेला आणि मागासलेला मुलुखा. अण्णांनी या भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची कोयना अडवली आणि तेथे एक धरण धरले. त्या धरणाचे नाव
ठक्कर बाप्पा विद्यालय. इथे निसर्ग सुंदर परिसरा, पण प्रदेश अगदी दुर्गम. इथल्या मुलामुलींनी कोठे जावे? अण्णांनी त्यांना स्वावलंबनाची वाट दाखवली. पहा या ताली धरणाऱ्या निसर्ग कन्या आणि हे भूमिपुत्र, उद्याचे संशोधक, साहित्यिक, लोकनेते. हे डोंगर कपारीतील सोने, हे देशाचे वैभव आहे. आणि हे पनवे, औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्धी झालेले कोकणातील सुप्रसिद्ध गाव. हे तर तिसरेच एक टोक. डोंगराच्या उतरणीवर विसावलेले महाविद्यालय, 14 लाखांच्या देणग्यातून उभा राहिलेला आणि 14 एकरांचे रान अडवणारा प्रकल्प हा. येथे स्वावलंबनाने एक वेगळेच रूप धारण केले आहे. मुलांनी नाना जातीची, नाना प्रकारची कलमे तयार केली आहेत. वृक्षवल्लीशी सोयरीक साधण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. जवळच असणारी सिडकोकडून संस्थेने घेतलेली वाशी येथील इंग्रजी माध्यमाची शाळा हे संस्थेचे एक भूषणच म्हटले पाहिजे. येथील बहुसंख्य विद्यार्थी परप्रांती, इंग्लिश हीच येथील बोधभाषा. या शाळेचा डौल, शिस्त, अध्ययन आणि अध्यापन पद्धती आधुनिकतेच्या सीमेला येऊन भिडली आहे. किती देखणी आणि नेटकी ही शाळा. कुठे देवापूर, कुठे गांधी टेकडी, कुठे सातारा आणि कुठे वाशी. कर्मवीरांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा सारा नकाशा व्यापला आहे. उपक्रमांच्या विविधतेने त्याला संपन्नता आणली आहे. रयत शिक्षण संस्थेची उत्क्रांती ही एक मोठी मनोहर प्रक्रिया आहे. कर्मवीरांचे अवघे जीवन हा शिक्षण क्षेत्रातील एक चमत्कार होता. लौकिक अर्थाने अल्पशिक्षित असणाऱ्या या माणसाने शिक्षण हे समाज प्रबोधनाचे साधन समजून महाराष्ट्राचा कायापालट केला. कर्मवीरांनी जे निरक्षर होते त्यांना साक्षर केले, साक्षरांना पदवीधर केले, पदवीधरांना प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू या पदापर्यंत पोहोचते केले. जे झोपले होते त्यांना जागे केले, जे जागे होते त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालते केले आणि सर्वांना स्वावलंबनाची व स्वाभिमानाची दीक्षा दिली. प्रथम खेड्यापाड्यातून चालवलेल्या प्राथमिक शाळा, मग त्या शाळांसाठी शिक्षक,
त्या शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेजेस, अधिक शिकणाऱ्यांसाठी माध्यमिक विद्यालय, मग महाविद्यालय, मग अध्यापक महाविद्यालय, शेवटी पदव्युत्तर अध्यापन विभाग. पीडी पासून PhD पर्यंत शिक्षणाची तहान भागवणारी ही पाणपोई महाराष्ट्राचे सारे जिल्हे आपल्या विद्यालयाने, महाविद्यालयाने आणि वसतिगृहांनी व्यापणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने वटवृक्ष हे आपले बोधचिन्ह मानले आहे. या वटवृक्षाच्या पारंब्याने सारे दंडकारण्य व्यापले आहे. कृष्णा कोयनेच्या संगमावर सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय आपणास दिसेल. चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर कॉलेज उभे असेल. प्रवरेच्या पंचक्रोशीत श्रीरामपूरचा संपन्न शैक्षणिक परिसर दिसेल. जावे तिकडे नवल, पाहावे तिकडे नवल. एका वेड्या फकीराने आपल्या त्यागातून, तपातून, निष्ठेतून निर्माण केलेले जग हे. कर्मवीरांनी चालवलेले प्रत्येक विद्यालय आणि वसतिगृह हे एक मौलिक संस्कार केंद्र आहे. स्वावलंबन, समता, ज्ञानोपासना, स्वाभिमान आणि श्रमप्रतिष्ठा यांचा वस्तुपाठ देणारे ते एक संस्कार पीठ आहे. एका झोपडीत राहणारे, एका शेतात श्रमणारे, एका चुलीवर स्वयंपाक करणारी, एका पंगतीत जेवणारी ही मुले म्हणजे भावनिक एकात्मतेचे पाईकच होते. सातारचे शिवाजी कॉलेज हा कर्मवीरांचा विसावा होता. पुणे बंगलोर रस्त्यावरून वाहणारा विद्यार्थ्यांचा ओघ पाहत अण्णा कधी कधी उगाच उभे राहत. वर्ग सुटल्यावर मधल्या सुटीत मैदानावर हुंदडणारी मुले अण्णांना फार आवडत. मुलामुलींनी फुलून गेलेल्या महाविद्यालयाचा परिसर पाहून अण्णा आनंदाने अक्षरशः वेडे होत. आपल्या श्रमाचे चीज झाल्याचा भाव त्यांच्या मुद्रेवर दिसू लागला. या विद्यार्थ्यांच्या गर्दीतून थोडे पलीकडे चला. हा पदव्युत्तर विभाग आहे. त्या कोपऱ्यात MA चे इंग्लिशचे वर्ग चालले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या समोर उभे आहेत इंग्रजी भाषेचे प्रभू बॅरिस्टर PG पाटील. अण्णांनी कडे खांद्यावर बागवलेले कौलापूरच्या गणपत मास्तरांचे पोर किती थोर झाले नाही. खरोखरच अण्णा हा एक परीस होता. गोरगरिबांच्या जीवनाचे सोने करणारा एक दैवी परीस होता. कर्मवीरांना स्त्री शिक्षणाचे वावडे नव्हते. मुलींसाठी त्यांनी वेगळी वसतिगृहे काढली, अध्यापिका विद्यालये चालवली. जिजामाता, सावित्रीबाई फुले, भीमाबाई आंबेडकर यांच्या नावाने स्वतंत्र संस्था सुरू केल्या. कर्मवीरांनी जे पेरले ते उगवल्याचे याची देही याची डोळा पाहिले. त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. रयत शिक्षण संस्थेच्या ऐश्वर्याचा नद भरभरून वाहत होता. येता जाता एखादा दाता आपला खजिना अण्णांच्या पायी रिता करीत होता. कोल्हापूरच्या शहाजीराजांनी आपला रुकडी कॅम्प संस्थेला देऊन टाकला.
फलटणच्या मालोजी राजाने सातारचे आपले निवासस्थान आणि जमीन संस्थेला बहाल केले. ग्वाल्हेरच्या जिवाजीराव शिंद्याने आपला एक राजवाडाच संस्थेला देऊन टाकला. या तिन्ही राजांनी दाखवलेल्या दातृत्वाचे अण्णांना अपार कौतुक होते. अण्णा म्हणत, प्रजेसाठी द्रवणारे राजे हे खरे अंतःकरणाचे राजे. त्यांचा साधेपणा त्यांना सोडून गेला नाही. आपल्या चरितार्थासाठी दरमहा फक्त 60 रुपये ते संस्थेकडून घेत असत. या महापुरुषाने शेवटपर्यंत आपले जाडे भरडे वस्त्र सोडले नाही. पक्वान्नाचा घास कधी घेतला नाही. लोकांनी दिलेली लाखाची थैली संस्थेच्या ओटीत टाकून ते स्वतः कफल्लकच राहिले. विमल आणि धवल चारित्र्याचा हा अविचल हिमाचल महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेचा मानदंड ठरला. आयुष्याच्या उतरणीवर चंदनासारखा झिजवलेला आपला देह दीर्घकाळ समाजकारणी लावता यावा यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रेमाने दिलेल्या मोटारीत अण्णांनी पाऊल टाकले ते अगदी अनिच्छेने. नियती उदार झाली म्हणजे वैभवाची गंगा उंबरठ्याला येऊन भिडते. कर्मवीरांचे तसेच झाले. त्यांना चरित्रकार भेटले, छायाचित्रकार भेटले. पुणे विद्यापीठाने त्यांच्या अखेरच्या आजारात दिलीट ही पदवी त्यांच्या बिछाण्याजवळ अगदी अदबीने आणून ठेवली. भारत सरकारला राहवेना पद्मभूषण या पदवीचे तबक घेऊन राजदूत संस्थेच्या दारी आले. रयतेच्या राजाला राज्यप्रतिनिधींनी ओवाळले. लक्ष्मीने सरस्वतीचे स्वागत केले. राजसिंहासन लोकसेवकापुढे लहान झाले. सत्कर्मयोगे वय वेचणारे हे सगुण चरित्र परमपवित्र होते. कर्मवीरांचा शिक्षण विचार प्रत्यक्षात राबवणारी रयत शिक्षण संस्था हाच त्यांचा खरा वारसा होता. त्यांनी मृत्यूपत्र केले नाही, पण संस्थेच्या रूपाने ते अमर झाले आहेत. त्यांनी लावलेला विराट वटवृक्ष आणि त्याची ती छाया, त्या छायेत सत्याचे प्रयोग आजही चालू आहे. संस्थेच्या पायी सर्वस्व समर्पण करणारे आजीव सेवक हे कर्मवीरांचे वारसदार होत. कर्मवीरांच्या हाकेसरशी धावत आलेली, त्यांच्याच पायी विसावलेली, त्यांच्या कार्यात रमलेली ही भारावलेली, बेडावलेली, झपाटलेली माणसे आहेत. समाधी परिसर ही कार्यकर्त्यांची आळंदी आहे. कोणीही यावे, क्षणभर येथे थांबावे, ओंजळभर फुलांचा अर्घ्य द्यावा आणि उदंड स्फूर्ती घेऊन परत जावे.